वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजे इंडियन रेल्वे अंतर्गत 5,696 पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. पदाचे नाव असिस्टंट लोको पायलट असे आहे. 7व्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे. सुरुवातीचं वेतन 19,900 रुपये असेल. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. वय 18 ते 30 वर्ष दिलेले आहे आणि सरकारी नोकरी आहे. तर ह्या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट लोको पायलट ALP. तर इंडियन रेल्वेजमध्ये जागा निघालेल्या आहेत. भरपूर जागा निघालेल्या आहेत. बॉईज आणि गर्ल्स दोघंही या पदांसाठी अर्ज करू शकतात. इंडियन रेल्वेजमध्ये मराठी मुलांचा टक्का वाढला पाहिजे, त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करायचं आहे. त्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपण बघणार आहोत. जे विद्यार्थी एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा म्हणजे शैक्षणिक पात्रतेचा क्रायटेरिया कंप्लीट करत आहेत त्या विद्यार्थ्यांनी जरूर अप्लाय करायचं आहे. सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस इथे दिलेली आहे. 20/1/2024 ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 19/2/2024 ही शेवटची तारीख आहे. त्यानंतर पदाचं नाव आहे असिस्टंट लोको पायलट म्हणजे ALP. 7व्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे. सुरुवातीचं पेमेंट 19,900 असेल. मेडिकल स्टँडर्ड A1 असलं पाहिजे. मेडिकल स्टँडर्डचा क्रायटेरिया आपण पुढे बघणार आहोत. एज लिमिट 18 ते 30 वर्ष दिलेली आहे. टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज 5,696. भरपूर जागा अवेलेबल झालेल्या आहेत. ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. Candidates waiting for final results of prescribed educational technical qualifications are not eligible to apply. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे परंतु त्यांचा रिझल्ट आलेला नाही अशा उमेदवारांनी अप्लाय करायचं नाही. एका विद्यार्थ्यांनी एकच ॲप्लिकेशन भरायचं आहे. मल्टिपल ॲप्लिकेशन भरायचे नाहीत. एकापेक्षा जास्त अर्ज भरायचे नाहीत. मेडिकल फिटनेस. कॅन्डिडेट मस्ट एन्श्युअर दॅट दे फुलफिल द प्रिस्क्राइब्ड मेडिकल स्टँडर्ड्स फॉर द पोस्ट ऑफ ALP. Candidates who are found medically unsuitable for the post shall not be given any alternative appointment. तर मेडिकल फिटनेसचा जो क्रायटेरिया दिलेला आहे तो केअरफुली वाचून घ्यायचा आहे. तो आपण इथे कव्हर करणार आहोत. तो क्रायटेरिया जर तुम्ही कंप्लीट करत असाल तरच अप्लाय करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. ड्युरिंग द ऑनलाईन ॲप्लिकेशन कॅन्डिडेट्स विल आस्क टू क्रिएट अन अकाउंट. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू फिल इन द डिटेल्स रिक्वायर्ड फॉर अकाउंट क्रिएशन विथ अटमोस्ट केअर. As corrections of any kind will not be permitted once the account is created. ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांनी अकाउंट क्रिएट करायचं आहे आणि त्या ठिकाणी जे डिटेल्स भरणार आहात ते अगदी करेक्टली भरायचे आहेत, कारण एकदा भरल्यानंतर त्यामध्ये चेंज करता येणार नाही. डिटेल्स फिल्ड इन द क्रिएट अन अकाउंट फॉर्म इन्क्लुडिंग मोबाईल नंबर अँड ईमेल ID कॅनॉट बी मॉडिफाईड ॲट एनी स्टेज वन्स द अकाउंट इज क्रिएटेड. तर अकाउंट क्रिएट करताना जो मोबाईल नंबर तुम्ही टाकणार आहात किंवा ईमेल ID टाकणार आहात तो खूप काळजीपूर्वक टाकायचा आहे. त्यामध्ये चूक करायची नाही, कारण त्यामध्ये चेंज करता येणार नाही. फॉर ऑथेंटिक अँड टाइमली इन्फॉर्मेशन अँड अपडेट्स कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू सी ऑफिशियल RRB वेबसाईट्स ओनली. बिवेअर ऑफ फेक वेबसाईट्स. दे मे गिव्ह मिसलिडिंग अँड इनकरेक्ट इन्फॉर्मेशन. गुगलवरती भरपूर वेबसाईट्स असतात. कोणत्याही वेबसाईटवरती क्लिक करू नका. RRBची जी ऑथेंटिक वेबसाईट असते जी पहिल्या नंबरला येते त्या वेबसाईटवरतीच इतर अपडेट्स विद्यार्थ्यांनी चेक करायचे आहेत. फेक वेबसाईटला बळी पडू नका. जे विद्यार्थी एकापेक्षा जास्त ॲप्लिकेशन सबमिट करतील त्यांचे ॲप्लिकेशन रद्द केले जातील. त्यामुळे एकच ॲप्लिकेशन भरायचं आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरताना 10वीच्या सर्टिफिकेटवर जे नाव असेल तेच टाकायचं आहे. त्यामध्ये जर एखादं लेटर तुम्ही वेगळं टाकलं किंवा नावामध्ये काही चेंज केला तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. त्यामुळे 10वीच्या सर्टिफिकेटवर जे नाव असेल तेच टाकायचं आहे. सिग्नेचर करताना रनिंग हँडरायटिंगमध्ये करायची आहे आणि सिग्नेचर ही कॅपिटल लेटरमध्ये नसावी. सिग्नेचर करताना एकावरती एक शब्द लिहायचा नाही, वेगवेगळे शब्द लिहायचे आहेत. पोस्टिंगशी रिलेटेड इथे माहिती दिलेली आहे. जे डिव्हिजन तुम्ही निवडलेलं आहे त्या डिव्हिजनमध्येच तुमचं पोस्टिंग होणार आहे. SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी जर आपलं कास्ट सर्टिफिकेट ऑनलाईन फॉर्म भरताना सबमिट केलं तर त्यांना परीक्षेसाठी फ्री ट्रेन फॅसिलिटी अवेलेबल होणार आहे. हे मेडिकल फिटनेसचे स्टँडर्ड तुम्ही चेक करायचे आहेत. यामध्ये जर तुम्ही बसत असाल, परफेक्टली फिट असाल तरच तुम्ही अप्लाय करायचं आहे. व्हिजन स्टँडर्ड इथे दिलेले आहे.
फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट, डोळ्यांची तुम्ही जर काही सर्जरी केली असेल तर अप्लाय करायचं नाही. नॅशनॅलिटी, कॅन्डिडेट मस्ट बी अ सिटीजन ऑफ इंडिया. एज लिमिट 18 ते 30 वर्षे. शासकीय नियमानुसार कास्ट वाईज एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. SC/ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्षे, OBC कॅन्डिडेटसाठी 3 वर्षे. एक्झामिनेशन फी फॉर ऑल कॅन्डिडेट्स, सर्व विद्यार्थ्यांनी 500 रुपये फी भरायची आहे. आउट ऑफ दिस फी ऑफ ₹500 an amount of ₹400 shall be refunded duly deducting bank charges on appearing the फर्स्ट स्टेज CBT. सर्व विद्यार्थ्यांनी 500 रुपये फी भरायची आहे. जे विद्यार्थी पहिली एक्झाम देतील त्या विद्यार्थ्यांना 400 रुपये फी परत मिळणार आहे. यामध्ये बँक चार्जेस डिडक्ट होतील, म्हणजे बँक चार्जेस कट होतील. तसेच SC/ST एक्स सर्व्हिसमेन, फिमेल, ट्रान्सजेंडर, मायनॉरिटीज ऑफ इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास या विद्यार्थ्यांनी 250 रुपये फी भरायची आहे. This fee of ₹250 shall be refunded duly deducting bank charges as applicable on appearing in first stage CBT. हे विद्यार्थी पहिली टेस्ट देतील त्यांना 250 रुपये फी परत केली जाईल. यामध्ये बँक चार्जेस कट केले जातील. मोड ऑफ फी पेमेंट, ऑनलाईन मोडनी फी भरायची आहे. रिफंड ऑफ एक्झामिनेशन फी, ऑल कॅन्डिडेट्स हू क्लिअरली मेन्शन देअर बँक डिटेल्स इन द application form for receiving the refundable portion of their examination fee as applicable minus bank charges. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरताना बँक डिटेल्स आपले व्यवस्थित भरायचे आहेत. तिथे एक कॉलम असेल, त्या कॉलममध्ये बँकेचं नाव, अकाउंट होल्डरचं नाव, तसेच अकाउंट नंबर, IFSC कोड व्यवस्थित टाकायचा आहे, कारण त्या अकाउंटमध्ये तुमची फी परत येणार आहे. A candidate can apply to only one RRB and only one online application has to be submitted. विद्यार्थ्यांनी एकच ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे. The recruitment process shall comprise of the following stages. फर्स्ट स्टेजमध्ये CBT 1 एक्झाम होणार आहे. जे विद्यार्थी फर्स्ट स्टेज क्लिअर करतील त्यांची सेकंड स्टेज CBT 2 एक्झाम होणार आहे. ही एक्झाम क्लिअर केल्यानंतर CBAT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट होणार आहे. जे विद्यार्थी ही एक्झाम क्लिअर करतील त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. ह्या सगळ्या स्टेजेस क्लिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल. इन्फॉर्मेशन ऑन एक्झामिनेशन शेड्यूल अँड व्हेन्यूज विल बी गिव्हन इन ड्यू कोर्स थ्रू ऑफिशियल RRB वेबसाईट, SMS अँड ईमेल. ह्या एक्झाम शेड्यूल होतील त्यावेळेसच्या ज्या तारखा आहेत RRBच्या ऑफिशियल वेबसाईटवरती अपडेट केल्या जातील. तसेच SMS आणि ईमेलद्वारे उमेदवारांना कळविण्यात येईल. इथे पोर्शन दिलेला आहे एक्झामचा, तो विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे. ड्युरेशन 60 मिनिट्स दिलेला आहे. यामध्ये मॅथमॅटिक्स, मेंटल ॲबिलिटी, जनरल सायन्स, जनरल अवेअरनेसचे पेपर होतील. वेबसाईट्स ऑफ RRBs पार्टिसिपेटिंग इन CN1 2024. तर या ठिकाणी RRBच्या वेबसाईट्स दिलेल्या आहेत. महाराष्ट्रातील मुलांसाठी मुंबई डिव्हिजन आहे. मीडियम ऑफ एक्झामिनेशन इंग्लिश किंवा हिंदी असेल आणि 13 रिजनल लँग्वेजेसमध्ये ही परीक्षा तुम्हाला देता येणार आहे. यामध्ये मराठी भाषा देखील आहे. त्यानंतर महत्त्वाचा पार्ट असिस्टंट लोको पायलट एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे. मॅट्रिक्युलेशन SSLC प्लस ITI फ्रॉम रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन्स ऑफ NCVT, SCVT 10वी प्लस ITI झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. यामध्ये ट्रेडची नावे दिलेली आहेत. फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट, मेकॅनिक, मिलराईट, मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक रेडिओ अँड TV, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक मोटर व्हेकल, वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मचेअर अँड कॉईल वाइंडर, मेकॅनिक, डिझेल, हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक. या ट्रेडमध्ये ITI झालेल्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं आहे. जवळजवळ सर्वच ट्रेडची नावे इथे दिलेली आहेत. 10वी नंतर तुमचा डिप्लोमा झालेला असेल तर तुम्ही इलिजिबल आहात. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा झालेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत. त्यानंतर आहे कॉम्बिनेशन ऑफ व्हॅरियस स्ट्रीम्स ऑफ दिस इंजिनिअरिंग डिसिप्लिन्स फ्रॉम रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन इन ल्यू ऑफ ITI. दिलेल्या स्ट्रीममध्ये इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. तुमचं डिप्लोमा झालेला असेल किंवा डिग्री झालेली असेल, म्हणजे BE, BTech झालेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत. तसेच डिप्लोमा झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. त्याचप्रमाणे ITI झालेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत. सर्वांसाठीच ह्या जागा अवेलेबल झालेल्या आहेत. झोन वाईज वॅकन्सीज इथे दिलेल्या आहेत. वेगवेगळ्या फॉर्मचे फॉर्मॅट खाली दिलेले आहेत, ते विद्यार्थ्यांनी चेक करून घ्यायचे आहेत. कास्ट आणि कॅटेगरी वाईज जो फॉर्म तुम्हाला लागू पडतो तो भरायचा आहे.
डिक्लेरेशन फॉर्म देखील दिलेला आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड कॉम्बिनेशन ऑफ व्हॅरियस स्ट्रीम्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, तसेच इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड कॉम्बिनेशन ऑफ व्हॅरियस स्ट्रीम्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड कॉम्बिनेशन ऑफ व्हॅरियस स्ट्रीम्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग अँड कॉम्बिनेशन ऑफ व्हॅरियस स्ट्रीम्स ऑफ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. तर इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल या स्ट्रीममधून इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. जे विद्यार्थी परफेक्टली इलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. तर ही सुवर्ण संधी चालून आलेली आहे. मराठी मुलांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.